आज आपण बघत आहोत हिरव्या मिरचीचं पंचामृत चटणी। त्यासाठी 2 चमचे शेंगदाणे भाजलेले 2 चमचे तीळ आणि 4 चमचे खोबरं, थोडासा कढीपत्ता आपल्याला लागणार आहे आणि कोथिंबीर आणि हिरवी मिरची। आता या सगळ्यांचं मी काय करणार आहे, वाटण करणार आहे मिक्सरच्या भांड्यात। हे सगळे पदार्थ आपण भाजून घेतलेत व्यवस्थित, खोबरं, तीळ आणि शेंगदाणे। आता यातील जेवढं हवे तेवढं मी साहित्य जे मी तुम्हाला दाखवलं ते सगळं एकदम मिक्स करून याचं छान वाटण करणार आहे। तर चला मग याचं वाटण करूयात। या प्रकारे हे असं एकदम बारीक वाटण तयार झालंय। याला चांगलं तेल सुटतं, एकदम फाईन असं केलंय, पण पाणी न घालता हे वाटून घ्यायचंय या प्रकारे। आता हे असं आपलं पंचामृतासाठी आपल्याला जे वाटण हवं होतं ते रेडी झालंय। आता आपण फोडणी करूयात। कढई तापत ठेवली होती, आता यात एक पळी आपण तेल घालून घेऊयात। तेल गरम झालं की यात जिरे मोहरी घालायचे। तेल तापलंय चांगलं कडकडीत। आता एक छोटा चमच्यात मोहरी घालूयात आणि एक छोटा चमचा जिरं। हे चांगलं फुललं की यात आपल्याला घालायचं आता कढीपत्ता। 7 ते 8 पानं कढीपत्ता घातलाय। त्यानंतर मी इथे घालतीये हिंग, एक अर्धा चमचा हिंग आपल्याला इकडे घालायचा आहे। आणि त्यानंतर यातच आपण हिरव्या मिरच्या घालून घेणार आहोत। मी ज्या हिरव्या मिरच्या वापरल्या तिथे 5 ते 6 थोड्या आपण वाटणात पण घातल्यात आणि बाकीच्या इथे पण घातलं। तुम्हाला जेवढं तिखट हवे त्यानुसार आपण तुम्ही घेऊ शकता। आता याला एक चांगली फोडणी बसली आहे, थोडंसं याला मिक्स करून घेऊयात व्यवस्थित। इथे आता एक पाव चमचा हळद घालूयात आणि मी काही कोथिंबीर वाटणात घातली होती, थोडी कोथिंबीर आपण इथे पण टाकूयात। याचा चांगला असा एक वेगळा टेस्ट लागते ह्याला। हे मिक्स करूयात व्यवस्थित। आता महत्त्वाचा इन्ग्रेडियंट पंचामृताचा चिंचेचा कोळ, एक अर्धा वाटी चिंचेचा कोळ यात घालून घेऊया मस्त। आता ह्या कोळमध्ये आपल्याला घालायचं आहे चवीप्रमाणे लाल तिखट। यात आपण ऑलरेडी मिरची घातली त्यामुळे थोडासा कलर येण्यापुरताच मी लाल तिखट टाकले। 1 चमचा गोडा मसाला, थोडासा अजून टाकूया 1.5 चमचा साधारणतः। आता ह्याला व्यवस्थित मिक्स करूया। बघू शकता मस्तपैकी असं हे आपलं पंचामृत तयार होतंय। आता हे छान मस्त परतून घेतलं आपण, कोळ पण त्यात मिक्स झालाय छान। आता इथे मी एक हे गूळ घालून घेते। थोडासा गोडसरपणा चिंचेला बॅलन्स करण्यासाठी पाहिजे म्हणून आपण गूळ टाकलाय। थोडीशी साखर घातली तरी चालेल। हा विरघळेल याच्यासोबतच गूळ। आता मी जे वाटण केले ना हे यात काढलं होतं, हे सगळं यात घालूयात। आता याला 1 मिनिटभर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। मग हे मसाले पण त्याच्यासोबत चांगले परतले जातील आणि सगळं एक जीव होऊन चांगलायचा एक आपल्याला टेस्ट तयार होईल। म्हणून आपण आधी पण भाजून घेतले होते आणि पुन्हा परतत पण आहोत हे थोडंसं। आता आपल्याला ह्याच्यात पाणी घालायचंय। बघा थोडं थोडं तेल सुटायला लागले। 1-2 मिनिटं अजून परतून याला पाणी घालूयात आपण। याला छान आता तेल सुटलंय आणि चांगला खमंग वास पण यायला लागलाय। आता यात थोडंसं मी कोमट पाणी घालतेय। एक मध्यम कन्सिस्टन्सीचं हे आपल्याला बनवायचंय। हे घट्ट होतं लगेच, त्यामुळे एक साधारणतः 2 वाट्या पाणी मी यात टाकले। आता याला मिक्स करायचंय व्यवस्थित।
आणि याला एक मंद आचेवर 5 ते 7 मिनिट छान अशी उकळी काढायची आहे आपल्याला. आता त्याआधी यात आपल्याला मीठ घालायचं आहे. आता यात चवीप्रमाणे मीठ घालूयात. खरं तर वाटणात पण मीठ घातलंय, त्यामुळे थोडं कमी मीठ घालते मी. आणि वरतून थोडीशी आपल्याला यावरती हिरवी कोथिंबीर टाकायची आहे. आणि याला एकदा मिक्स करून चांगली उकळी काढायची आहे. याला वेळ लागतो एक 5 ते 7 मिनटं, पण ते मंद आचेवरच याला शिजवायचं आहे, म्हणजे चव पण छान येते आणि मस्तपैकी याला तवंग पण येतो. तर एक 5 मिनटं आपण याला उकळी येऊ देऊया. 5 मिनटामध्ये याला छान उकळी आली आहे आणि चांगला घट्टसरपणा पण आलाय. आता हिरवी मिरची आणि कोथिंबीर, कढीपत्ता वगैरे मी वाटणात घातला, त्यामुळे याला थोडासा असं हिरवा आणि लालसर असा मिक्स रंग आलाय. जर तुम्ही वाटणात नाही वापरल्या या गोष्टी तर ह्याला लाल रंग येतो छान. आता हे आपलं पंचामृत तयार झालेलं आहे. लग्न कार्यात किंवा सणावाराला आवर्जून हा पदार्थ बनवतात आणि विशेष म्हणजे हा 2 ते 3 दिवस सहज टिकतो. चटणी म्हणून पोळी, भाकरी, भाजी हे मस्त लागतं सर्व, आणि भाताबरोबर पण खाऊ शकता. तर नक्की बनवून बघा हा आपला पंचामृत. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.